श्री स्वामी समर्थ. स्वामीच्या आशीर्वादाने माझी एक इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आज केंद्रात आले बरं का. त्या अगोदर आषाढ महिना चालू झाला होता. चला म्हणलं आज निवेद दाखवा. तर म्हणजे तळणीचा निवेद देवीला द्यायचा होता. तर मंगळवार शुक्रवारच निवेद देतात बरं का. तर म्हटलं चला आज मंगळवार तळणीचा निवेद देऊया. तर त्यासाठीच इथं मी दिवे बनवत होते. तर मी 8 दिवे बनवले. 7 देवीला आणि एक मसोबा म्हणून राहतात त्याला. आणि तर उकळून घेतले पाण्यात आणि तर लगेच म्हणलं भज्यासाठी म्हणजे तळणीचं करण्यासाठी तेल गरम केलं. आता 3 गॅस असल्यावर लोक स्वयंपाक होतं बरं का. आणि अचानकच माझं ठरलं आणि खरंच आज मला एवढं स्पीड आली कशी काय माहिती की झटपटच स्वयंपाक झाला बरं. बघत माझा 1 तासात पूर्ण स्वयंपाक झाला आणि आवडणंही झालं बरं का. स्वयंपाक तसं लवकर होतं बरं का, पण मला ना गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लवकर काही गॅस म्हणजे चालत नाही, त्यामुळे मला थोडंसं लेट होतं. पण आज कसं काय झालं माहीत नाही बरं का. देवीचीच कमाल आहे. ठीक आहे जाऊ द्या. एकीकडे पोळ्या बनवल्या आणि एकीकडे तळणीचं सगळं सामान तळून घेतलं आणि इकडे बघा सगळं ताट वगैरे भरून घेतलं. दिवे पण सगळे रेडी वगैरे सगळं आवरलं बरं का. आता ताटात काय काय घेतलं बघा. भजे घेतली, मेथीची भाजी, भात, कुडे, पापड आणि मी पुऱ्या बनवल्या होत्या आणि गोड काही नव्हतं बनवलं म्हणून मी गूळ घेतला होता आणि लिंबू पण घेतलं आणि छान असेल. मग इथं ह्याच्या पिशवीत ना एक नारळ, तांब्यान पाण्याची बॉटल, कारण मला जायचं होतं गाडी घेऊन, त्यामुळे मला ही पिशवी घेऊन जायचं होतं. आणि नंतर मग आधी पोरींना मग म्हणलं दर्शन घ्या, कारण त्यांना शाळेत सोडायचं होतं. आहोने त्यांना शाळेत सोडलं आणि इथं छान असे माझी इथं पूजा झाली. आता इथं पाऊस खूप चालू होता त्यामुळे मला इथं पूजेचा ब्लॉग नाही करता आला बरं का. आणि इथं लोक बघा भात सगळीकडे शिंपडत, त्यामुळे ते दादा होते ते म्हणत होते तुमची पूजा झाली की लगेच निवेदनं साईडमध्ये टाका. त्यांचं पण बरोबर होतं, कारण दुसऱ्याला पण पूजा करायची होती त्यामुळे. आणि पावसाने बघा माझी हाल कशी बेकार झाली होती. एवढा पाऊस होता की मी सगळ्यांना ओले झाले. बरं झालं गाडी घेऊन गेले, कारण गाडीवर तरी लवकर आले. जर गाडी नसती तर खरंच खूप सगळेच भिजून गेले असते. घरी आले म्हणलं आता साडी चेंज करावं का नाही, पण म्हणलं आता जाऊ दे, थोडंसं ओलं झालं त्यामुळं मग फक्त अंग पुसून घेतलं आणि म्हणलं साडी ठेवा, कारण मला संध्याकाळी पण केंद्रात जायचं होतं त्यामुळं. आणि मग मी इथं केंद्रात आली तर म्हटलं चला आता खडी साखर आणि एक नारळ घेते. इथं काय झालं माहिती का, आता मला वाटलं मी 500ची नोट दिली पण दिली 10ची नोट. इथं खूप आम्ही हसलो. नंतर मग पोरीचं चालू झालं की आम्हाला पण खायला घे, कारण आम्हाला खूप भूक लागली. म्हणून ना मी गाडी घेऊन मी आणि माझ्या मुली दोघीच म्हणजे आम्ही तिघीच आले होतो बरं का. आणि खरंच ना मी स्वामीला बोलले होते की मला पुढच्या पारायणपर्यंत मला माझी स्वतःची गाडी पाहिजे. जर माझी तुम्ही इच्छा पूर्ण केली तर मी स्वतः गाडी घेऊन तुमच्या दर्शनाला येईल बरं का. तर ह्या अगोदर पण आम्ही जेव्हा गाडी घेतली का तेव्हा आम्ही दर्शनासाठी आलो होतो बरं का. पण मी आज स्वतः स्वामीच्या दर्शनासाठी गाडी घेऊन आले होते. मस्त छान असं दर्शन ते केले आणि नंतर मग इथं मी 11 प्रदक्षिणा घातल्या. स्वामीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असंच राहो, स्वामीला एवढीच प्रार्थना करते. नंतर मग आम्ही घरी यायला निघालो तोपर्यंत पाऊस आला. म्हणलं आता इथं थांबावं का जावं काही कळत नव्हतं आणि म्हटलं चला जाऊ. थोडासाच पाऊस होता आणि लगेच मग आम्ही हिरावडीत गेलो. तिथून मला उद्या गुरु पौर्णिमा असल्यासाठी मला फुलं वगैरे घ्यायचं होतं. फुलं वगैरे घेतली आणि मग लगेच पाणीपुरी घेतली खायला माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी दाबेली घेतली आणि मस्त त्या दोघींनी तर एन्जॉय केला बरं का. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. व्हिडिओचं पुढच्या नवीन ब्लॉग मिळेल तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. ॲडव्हान्समध्ये सगळ्याला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.